सगळ्यांना नमस्कार. तुम्ही सगळेजण आज वेळात वेळ काढून सगळेजण आलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पिट्सबर्ग मराठी मंडळातर्फे आपण हे खास सत्र आयोजित केलेलं आहे. आत्ता सध्या अनेक घडामोडी चालू आहेत आणि विजा हे आपलं जिव्हाळ्याचा विषय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल चालू असतात. तर त्याच्यासाठी आपल्याकडे आज जे पाहुणे आलेले आहेत त्यांची मी ओळख करून देतो. त्यांचं नाव आहे स्वप्नाली केळकर. गेल्या 10 ते 15 वर्षापासून त्या इमिग्रेशन लॉयर म्हणून काम करतायत. कॅलिफोर्निया विभागाचं त्यांच्याकडे लायसन आहे आणि तसं संपूर्ण अमेरिकामधल्या जे जे आपले इमिग्रंट बांधव आहेत आणि ज्यांना मदत पाहिजे आहे अशा सगळ्यांना त्या मदत करतात. आणि त्यांचं आणि आपलं स्पेशल कनेक्शन आहे हे मराठी मंडळांचं, ते म्हणजे बीएमएम थ्रू. बीएमएमच्या आता अनेक कलाकारांचे विजा याचं सुरळीत काम त्यांनी केलेलं आहे. आपण जे आता प्रशांत दामले सरांचं नाटक पाहिलं त्याच्यामध्ये त्यांचा व्हिसा आणि त्यांच्या सगळ्या क्रूचं सगळे कॉम्प्लेक्सिटी रिझॉल्व्ह करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तर आज त्या आपल्या वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल स्वप्नालीताई तुमचे फार मनपूर्वक आभार. आणि मी जास्त वेळ घेणार नाही कारण की मला माहिती आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे. तर तुम्ही थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन आणि या सगळ्या परिस्थितीबद्दल सांगितलं तर मग आपण प्रश्न घ्यायला सुरुवात करू. शुभ. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय माझा व्यवस्थित? हो, मला येतोय. ओके. ओके. ऑल राईट. सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. आणि बिंग मराठी आहे तर मी मराठी लोकांना आणि मराठी कम्युनिटीसाठी काम करायला मला कायमच आवडतं. आणि त्यामुळे ऑफिसवरचं पूर्ण सगळा दिवस जरी हेक्टिक होतं तरी आय थॉट की व्हाय नॉट, आपला जर आपल्या ज्ञानाचा थोडासा उपयोग जर का होत असेल आपल्या कम्युनिटीला तर आय एम डेफिनेटली इंटरेस्टेड इन दिस सेशन. ज्यांनी ज्यांनी सेशन जॉईन केलं त्या सगळ्यांना पण थँक्यू. आय एम शुअर की तुमचा पण हा लॉंग डे असणार आणि स्टील यू हॅव जॉईन दिस सेशन. आता असं आय थिंक द स्कोप ऑफ द सेशन इज व्हेरी वाईड. जेव्हा राहुलकडून पहिल्यांदा रिक्वेस्ट आली तेव्हा असं होतं की H1B, थोडंसं ग्रीन कार्ड आणि सध्याच्या सगळ्या डेव्हलपमेंट असं सगळं एकत्र करून आपण बोलूया. सो माझं इंट्रोडक्शन आय थिंक राहुलने ऑलरेडी दिलेलंच आहे. मी इमिग्रेशन अटर्नी म्हणून बरीच वर्ष काम करते आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे विसाची जी कामं आहेत बेसिकली H1, L1, P3, E2, तुमचे ग्रीन कार्ड्स O1, EB1, E2, EB2, EB3, EB5. It's a wide range of visas ज्या सगळ्यांमध्ये मी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. आणि मला वाटतं आजचं जे मेन आपलं टॉपिक आहे H1Bचा, तो त्याच्यापासूनच सुरुवात करूया की सध्या H1B मध्ये बऱ्याच ह्या वर्षभरात उलाढाली झाल्या असं म्हणायला काही हरकत नाही. आय विल स्टार्ट विथ द फर्स्ट मॉडर्नायझेशन रूल जो सगळ्यात पहिल्यांदा आला होता तो त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. तर त्या ह्याच्यामध्ये H1B प्रत्येकाला माहितीच आहे की H1B इज अ वर्क व्हिसा आणि हा बेसिकली एम्प्लॉयमेंट बेस्ड म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई रिलेशनशिप असलेला अशा प्रकारचा वर्क व्हिसा आहे. आणि हा वर्क व्हिसा ज्याच्यासाठी दिला जातो ते जे वर्क असतं त्याला आम्ही स्पेशालिटी ऑक्युपेशन वर्क असं म्हणतो. आणि हे स्पेशालिटी ऑक्युपेशन वर्क क्वालिफाय होण्यासाठी तो जॉब अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स जॉब असला पाहिजे की ज्याच्यासाठी बॅचलर्स डिग्री होल्डर लागतो. हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा मॉडर्नायझेशन रूल यायच्या आधी स्पेशालिटी ऑक्युपेशनची जेव्हा डेफिनेशन होती तेव्हा त्याच्यामधला एक भाग असा होता की एखाद्या बेनिफिशियरीला म्हणजे एखाद्या माणसाला जर का क्वालिफाय करायचं असेल एखाद्या पर्टिक्युलर रोलसाठी तर त्याची जी बॅचलर्स डिग्री आहे दॅट शुड बी डायरेक्टली रिलेटेड टू द फील्ड ऑफ द वर्क ही इज गोइंग टू डू. अशा प्रकारचं पहिल्यांदा ते डेफिनेशन होतं. ह्या वर्षीच्या मॉडर्नायझेशन रूलमध्ये त्याच्यामध्ये थोडासा त्यांनी बदल केला आणि त्यामुळे नाव दे आर कमिंग अप with a wide variety of degrees, but still the knowledge which you are seeking from those degrees are related to the किंवा directly related to the work. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की सॉफ्टवेअर मधला जर एखादा जॉब असेल तर इट्स रिअली नेसेसरी की तुम्ही तुमची बॅचलर्स डिग्री कम्प्युटर सायन्सशी रिलेटेड असेल तर
किंवा मग तुमचं इक्विव्हॅलन्सी ज्याला म्हणतो आपण, की तुमचं एज्युकेशन, फॉरेन एज्युकेशन जर असेल काही तर ते प्लस एक्सपिरियन्स, असं करून त्याचं इक्विव्हॅलन्सी वी यूज टू लाईक टेक. आणि मग ती अशा फील्डमध्ये आम्ही घ्यायचो की जी तुमच्या त्या पर्टिक्युलर जॉबशी रिलेटेड असेल. म्हणजे एखादा माणूस समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेला आहे पण आयटी मध्ये बरीच वर्ष काम करतोय, तर मग आम्ही ते दोन्ही एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन कंबाईन करून कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टम्स ही डिग्री इक्विव्हॅलंट डिग्री आहे असं घेतो, यूएस इक्विव्हॅलंट डिग्री, आणि मग त्या अनुषंगाने आम्ही पेटिशन्स तयार करायचो. पण सध्या हा जो नियम आहे हा थोडा रिलॅक्स केलेला आहे रिगार्डिंग द स्पेशालिटी ऑक्युपेशन आणि डिग्रीज ज्या आहेत बेसिकली त्यांच्याशी रिलेटेड. सो ते एक आय वुड से एक फायद्याचं रिलॅक्सेशन मॉडर्नायझेशन रूलमध्ये झालेलं आहे. सेकंड जे आहे ते बेनिफिशरी ओनर्स, हा एक प्रकार H-1B मॉडर्नायझेशन रूलमुळे इंट्रोड्यूस झालेला आहे. अजूनपर्यंत खूप जणांनी हा मार्ग अवलंबलेला नाही. कारण हा तसा थोडासा क्रिटिकल आहे. क्रिटिकल अशा दृष्टीने की बऱ्याचदा असं होतं की जे F1 वरती स्टुडंट्स असतात त्यांना हा प्रश्न असतो की आम्हाला कोणी स्पॉन्सरच नाही मिळत आहे. आमचं F1 झालंय, आम्ही ओपीटी वरती आहोत, पण आम्हाला कोणी स्पॉन्सरच नाही मिळत आहे, तर आम्ही काय करायचं? आम्हाला स्वतःलाच स्पॉन्सर करू शकतो का थ्रू आमच्या कंपनी? तर त्याचं उत्तर हो आहे. ऍज पर द मॉडर्नायझेशन रूल तुम्ही स्वतःची कंपनी करू शकता फॉर्म, मे बी एखादी LLC किंवा सी कॉर्प अशी कुठलीही कंपनी तुम्ही स्वतःची फॉर्म करू शकता आणि तुम्ही स्वतःचाच H-1B तुमच्या स्वतःच्याच कंपनीच्या थ्रू स्पॉन्सर करू शकता. देर आर सर्टन लाईक थिंग्स यू हॅव टू कम्प्लाय फॉर यू टू गेट अप्रुव्हल. पहिलं तर जी कंपनी तुमची आहे त्या कंपनीमधला तुमचा कंट्रोलिंग इंटरेस्ट असला पाहिजे. म्हणजे तुमची जी ओनरशिप आहे ती मेजॉरिटी ओनरशिप असली पाहिजे. आयदर यू कॅन बी 100% ओनर ऑर तुम्ही मोर दॅन 51% ओनर त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये असू शकता. आणि मग त्या कंपनीच्या स्वतःच्याच कंपनीच्या थ्रू सुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा H-1B फाईल करू शकता. बिकॉज द कॉर्पोरेट एक्झिस्टन्स किंवा लिगल एक्झिस्टन्स ऑफ युअर एंटिटी इज कन्सिडर्ड ॲज अ सेपरेट फ्रॉम युअर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. त्यामुळे हे दोन सेपरेट असल्यामुळे तुम्ही ते करू शकता. असा जर का H-1B केला तर मात्र तो अप्रूव्ह जर का झाला तर तो पहिल्यांदा फक्त 18 महिन्यासाठीच अप्रूव्ह होतो. त्यानंतरचं जे एक्सटेन्शन असतं ते पण 18 महिन्यांचंच मिळतं. म्हणजे युजली जे H-1B होल्डर्सचं एक्सटेन्शन असतं जे त्यांना प्रत्येक 3 वर्षाचं मिळतं ते मात्र इथे देत नाही. त्यांनी ते सीमित ठेवलेलं आहे पहिल्यांदा 18 महिन्यापर्यंतचं आणि त्याच्यानंतर पुन्हा 18 महिन्यापर्यंतचं. आणि मग त्याच्यानंतरचं जे सेकंड एक्सटेन्शन असेल ते मात्र तुम्हाला 3 वर्षाचं मिळू शकतं. सो हा एक भाग आहे. आता ह्या भागावरती पण मी खूप नाही बोलत आहे कारण काही गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे तुमच्याकडे जर तुम्ही कंपनीच्या स्वतःच्या थ्रू केलं तर तुम्हाला हे दाखवणं गरजेचं आहे की तुमच्याकडे स्पेशालिटी ऑक्युपेशन वर्क अवेलेबल आहे. म्हणजे जे काम तुम्ही त्या कंपनीच्या थ्रू करणार ते काम तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि दॅट वर्क क्वालिफाईज एज अ स्पेशालिटी ऑक्युपेशन. म्हणजे देर इज सम काइंड ऑफ अन कॉम्प्लेक्स वर्क विच यू विल बी डुईंग आणि त्या कॉम्प्लेक्स वर्क करण्यासाठी एखादा बॅचलर्स डिग्री होल्डर हु हॅज अ नॉलेज किंवा ज्याची डिग्री त्या जॉबशी रिलेटेड आहे, डायरेक्टली रिलेटेड आहे, अशा प्रकारचं बेसिकली तुमच्याकडे काम असणं आवश्यक आहे. असं जर का असेल तर यू कॅन गो अहेड अँड फॉर्म युअर ओन कंपनी अँड कॅन ट्राय टू स्पॉन्सर थ्रू दॅट कंपनी फॉर युअर सेल्फ. आता आणखीन एक नवीन जो अजूनही इफेक्टिव्ह झालेला नाही रूल, इट्स स्टील अंडर द कमेंटिंग पिरियड, तो म्हणजे जी H-1B कॅब लॉटरी येणार आहे अपकमिंग 2026 फिस्कल इयर 2027 साठी. तर ती जी लॉटरी येणार आहे त्या लॉटरीमध्ये कदाचित आता सध्या आपण कॅब रजिस्ट्रेशन करतो पण ती कॅब रजिस्ट्रेशन ही वेज बेस्ड नाहीये. पण सध्या असं एक प्रपोज रूल ऑलरेडी आहे आणि त्याच्यावरती कमेंट्स चालू आहेत. सो जर का तो रूल इफेक्टिव्ह झाला तर ह्या वर्षीची लॉटरी अजून थोडी वेगळ्या प्रकारची असू शकते H-1B कॅबची, ज्याच्यामध्ये एम्प्लॉयर्स जेव्हा कॅबची रजिस्ट्रेशनच्या एंट्री सबमिट करतील त्यावेळेला प्रत्येक
व्हॉट विल बी द ऑफर्ड वेज, व्हॉट विल बी द वेज लेवल. थोडक्यात आपण LCA करताना जी सगळी इन्फॉर्मेशन टाकतो ती सगळी इन्फॉर्मेशन ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशनच एम्प्लॉयरला द्यावी लागेल. आणि बेस्ड ऑन द ऑफर्ड वेज विच विल बी फॉलिंग अंडर द डिफरंट डिफरंट वेज लेवल्स, त्या वेज लेवल मधल्या कुठल्या वेज लेवल मध्ये तुमच्या एम्प्लॉयरने तुम्हाला ऑफर दिली आहे त्या बेसिसवरती बेसिकली तुमचं चान्सेस लॉटरीमध्ये किती वेळा तुमचं नाव त्या लॉटरीमध्ये अपिअर होणार हे ठरणार. सो अगदी सोपं सांगायचं तर समजा एखाद्या एम्प्लॉयरने एखाद्या कॅबचा जो त्याचा इंटेंडेड बेनिफिशियरी किंवा एम्प्लॉई असेल त्याला त्याचं जर का नाव रजिस्टर केलं आणि त्याने त्याचं वर्क लोकेशन काय त्याला सॅलरी देणार हे लिहिलं आणि जर ती सॅलरी फॉर एक्झाम्पल समजा जे प्रिव्हेलिंग वेजेस असतात त्या वेजच्या एखाद्या वेज लेवल 2 मध्ये असेल किंवा वेज लेवल 3 मध्ये असेल तर ज्या लेवलमध्ये ते वेज येईल तितक्या वेळा त्या माणसाचं नाव लॉटरीमध्ये रन होईल. सो फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या माणसाचं जर का वेज लेवल 1 वरती रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर लॉटरीत त्याचं नाव एकदाच रन होईल. एखाद्या माणसाचं नाव जर का 2दा रन व्हायचं असेल तर दॅट मीन्स त्याचं रजिस्ट्रेशन लेवल 2 नी झालेलं आहे. ऍज कम्पेअर्ड टू एखाद्या माणसाचं जर का लेवल 4 ला रजिस्ट्रेशन झालेलं असेल, वेज लेवल 4च असतात, त्यामुळे जर का हायेस्ट जी वेज लेवल 4 आहे त्यांनी जर का रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर त्या माणसाचं नाव लॉटरीमध्ये 4 वेळा घेतलं जातं. याचा अर्थ द हायर द वेज लेवल तुमची असेल रजिस्ट्रेशनच्या वेळी द हायर द चान्सेस फॉर यू टू गेट सिलेक्टेड इन द लॉटरी. सो दिस इज आय वुड से लाईक अनादर अपकमिंग मी म्हणेन की एक चेंज लॉटरी रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये येऊ शकतो. अजूनही रूल इफेक्टिव्ह झालेला नाही पण देर इज अ पॉसिबिलिटी की असं येऊ शकतो. ह्यामध्येच अजून एक लाईक देर इज अनादर कॅव्हेट टू इट आणि ते म्हणजे की समजा 3 किंवा 4 वेगवेगळ्या एम्प्लॉयर्सने तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं, तुमचं नाव कॅब लॉटरीमध्ये टाकलेलं असेल आणि एका एम्प्लॉयरनी लेवल 2 ला टाकलं, एका एम्प्लॉयरनी लेवल 3 ला टाकलं आणि एका एम्प्लॉयरनी लेवल 4 ला टाकलं, तर अनफॉर्च्युनेटली बिकॉज युअर नेम हॅज बीन एंटर्ड इन टू द लॉटरी बाय मल्टिपल एम्प्लॉयर्स, whoever is like selected you with the lowest wage level तो नंबर कन्सिडर केला जाईल. आणि जरी तुमच्या बाकीच्या 2 एम्प्लॉयर्सनी तुमचं नाव लेवल 3 किंवा लेवल 4 मध्ये टाकलेलं असलं तरी सुद्धा हुएवर इज द लोएस्ट वेज लेवल ज्यांनी तुम्हाला ऑफर केली आहे तो आकडा गृहीत धरला जातो आणि तुमचं नाव त्या लॉटरीमध्ये फक्त 2 वेळाच येणार, इवन दो देर आर अदर एम्प्लॉयर्स हु ऍक्च्युअली लाईक did registration for you under level 3 or level 4. त्यामुळे हा सगळाच लाईक एक नवीन प्रोसेस चेंज डेफिनेटली कॅबशी रिलेटेड असू शकतो. आणि आता थोडक्यात सगळ्यात काय म्हणेन मी क्रुशियल आता जे सर्व चाललेलं आहे दॅट इज द H1B प्रोक्लेमेशन जे सप्टेंबर 19 ला झालं आणि ज्याच्यामुळे प्रचंड गोंधळ उडला. आय एम नॉट शुअर मी जेव्हा BMMचं सेशन घेतलं होतं तेव्हा तुमच्यातल्या कोणी अटेंड केलं होतं की नाही, पण त्यावेळेला बऱ्यापैकी गोंधळ होता कारण इट वॉज टू अर्ली टू से एनिथिंग. कारण फक्त प्रोक्लेमेशन आलं होतं, फारसे गायडन्सेस काही रिलीज झालेले नव्हते, त्यामुळे सर्टनली असं फारसं काही त्या सेशनमध्ये सांगता आलं नव्हतं. इट वॉज जस्ट लाईक एव्हरीवन्स ओन इंटरप्रिटेशन. पण त्याच्यानंतर ऑक्टोबर 20 ला USCIS कडनं एक गायडन्स आलेला आहे की कुणाला हा 100K फीचा रूल ऍप्लिकेबल होणार आणि कुणाला हा 100K चा फी रूल ऍप्लिकेबल होणार नाही. तर आता ह्या प्रोसेसमध्ये डेफिनेटली हे नक्की आहे की जो माणूस किंवा जो H1B बेनिफिशियरी सध्या अमेरिकेच्या बाहेर आहे त्याला हा रूल ऍप्लिकेबल होऊ शकतो. पण त्याच्यात सुद्धा एक कॅव्हेट असं आहे की त्याला सुद्धा कधी ऍप्लिकेबल होऊ शकतो की तो बाहेर आहे, त्याच्याकडे H1B व्हॅलिड व्हिसा पण नाहीये आणि तो बाहेर आहे, तर त्याला ऍप्लिकेबल होऊ शकतो 100K फी रूल जर त्याच्यासाठी आता नवीन पेटिशन फाईल केले तर. तसंच हा 100K चा जो रूल आहे हा रूल जरी त्याने म्हटलं की नवीन ज्या कॅप पेटिशन्स फाईल होतील त्या सुद्धा ज्या कॉन्स्युलर प्रोसेसिंग म्हणजे जे लोक
बाहेर आहेत अमेरिकेच्या अशा लोकांना जर का आपण कॅप रजिस्ट्रेशन मध्ये टाकलं, तर जेव्हा त्याचं सिलेक्शन होईल आणि जेव्हा ऍक्च्युली त्यांच्या पेटिशन्स फाईल करायची वेळ येईल, तेव्हा अनलेस अँड अंटिल ही फी जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत त्यांच्या पेटिशन्स अप्रूव्ह होणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की जे बाहेर आहेत आता अमेरिकेच्या त्यांना आत येणं हे डेफिनेटली थोडं अवघड आहे जर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा एखादा व्हॅलिड व्हिसा आता नसेल तर. त्याच्यानंतर जे लोक आतमध्ये आहेत आणि ज्यांचं ऑलरेडी H1B ऑलरेडी त्यांच्याकडे आहे, अशा लोकांना सध्या हा H1B प्रोक्लेमेशन फी जी आहे 100K ची, ती ऍप्लिकेबल होत नाही. म्हणजे जर का तुम्ही आता US मध्येच आहात आणि तुमचं एक्सटेन्शन ड्यू आहे किंवा तुमची अमेंडमेंट पिटिशन फाईल होणार आहे किंवा तुम्ही एम्प्लॉयर चेंज करताय, तुमची ट्रान्सफर पिटिशन फाईल होतीये, बट यू आर विदिन द US, तर तसं जर का असेल आणि जर तुमच्यासाठी कुठली नवीन पिटिशन 21 सप्टेंबरच्या नंतर फाईल झालेली आहे किंवा आता होणार आहे, तर अशा पेटिशन्सना सुद्धा हा नियम 100K फीचा जो नियम आहे हा नियम लागू होत नाही. आता ह्याच्यात एक छोटस काय म्हणेन, अगेन देर इज अनदर लाईक कॅवेट हिअर, की समजा तुम्ही एखादी H1B एक्सटेन्शनची पेटिशन फाईल केली आणि the petition got approved, but the petition is approved without I-94. That means your petition is approved, but your extension of your status, extension of your stay in H1B status is not approved. अनफॉर्च्युनेटली जर का असं झालं तर 100K फीचा रूल डेफिनेटली तुम्हाला ऍप्लिकेबल होतो, इवन दो द पेटिशन इज बिंग फाईल्ड वेल यू आर इन द US. ऑफकोर्स मला असं नाही वाटत की पेटिशन अप्रूव्ह होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 100Kचा पेमेंट तुमच्या एम्प्लॉयरला करायला लागेल. इफ USCIS फील्स की ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आम्हाला एक्सटेन्शन आम्ही देऊ शकत नाहीये, तर इन दॅट केस बिफोर इवन द पेटिशन इज गेटिंग अप्रूव्ह, USCIS विल इश्यू यू गाईज अन RFE आणि त्या RFE मध्ये एम्प्लॉयरला 100K फी पे करा किंवा एक्सप्लेन हाऊ यू फॉल विदिन द एक्सेप्शन्सची जी कॅटेगरी आहे त्याच्यात तुम्ही कसे बसता हे दाखवा. अशा प्रकारची RFE येईल आणि मग ते RFE ला रिस्पॉन्ड केल्यानंतरच ठरेल की आयदर जर अप्रूव्ह करणारच नसतील तर द पेटिशन इज गोइंग टू गेट डिनाइड, आणि जर अप्रूव्ह करायची असेल तर अनलेस अँड अंटिल द एम्प्लॉयर इज गोइंग टू पे द फी तुमची पेटिशन अप्रूव्ह होऊ शकत नाही. आता I think should we start taking questions? कारण brief idea मी दिलेली आहे. Otherwise, I just don't want to consume more time in explaining the processes. Rather than I would love to answer the questions. Before I move to the Q&A session, just giving a disclaimer here that this session is purely for an informational purpose and it doesn't create any attorney-client relationship. Any opinion suggested here, do not consider this as a legal advice. If you need a proper legal advice, you have to set up a consultation with. But I'll be giving you a QA session. Definitely, I'm giving you answers. But don't consider this creates as an attorney-client relationship. Just because I have answered something here, that doesn't mean I'm representing you. Okay, so just trying to make it clear. Yeah. Yeah, if धन्यवाद. anybody has questions, yeah, go ahead. धन्यवाद ताई, खूप तुम्ही छान माहिती दिलीत आणि नवीन नवीन माहिती दिलीत. तर आय एम शुअर की प्रश्न असतील. आपण आता थोडा रूल फॉलो करू. ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी रिॲक्ट मध्ये जाऊन हात वर करा. प्रश्न विचारताना तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन ठेवा, म्हणजे मग त्यांच्याशी संवाद साधणं सोपं जाईल. तर ज्यांचे प्रश्न असतील ते विचारा. आपल्याकडे काही विद्यार्थी सुद्धा आहेत ताई, त्याच्यामुळे ते तुम्हाला ते OPTचे पण प्रश्न येऊ शकतात. पहिला प्रश्न मुग्धा पवार, तुझा कॅमेरा ऑन करशील आणि तुझा प्रश्न विचारशील. तू म्यूट वरती आहेस मुग्धा. ओके, हा. हाय, थँक यू सो मच. ही इन्फॉर्मेशन खूप चांगली होती. There's a lot of confusion going on right now. And I felt that it made a lot of sense की काय कसं वगैरे चालू आहे. I just wanted की जो तुम्ही लास्ट पॉइंट सांगितला I-94 चा, तो एकदा एक्सप्लेन कराल का परत? मला तो एक्झॅक्टली नाही कळाला की व्हॉट एक्झॅक्टली दॅट मीन्स. ओके, सो एक मला इथे डेफिनेटली सांगायला आवडेल, जेवढे आर यू ऑन H1B?
Yeah, I'm on H1B right now. Okay. So because of this H1B proclamation thing आणि अदरवाईज सुद्धा बऱ्याचदा असं होतं की H1B चे जे एम्प्लॉईज असतात, ओके, मोस्टली आय थिंक यू माइट बी एन F1 स्टुडंट अँड लुकिंग ॲट यू इट सीम्स दॅट यू प्रिटी यंग, राईट? त्यामुळे F1 वरून बहुतेक H1 केलेला असू शकतो, काइंड ऑफ थिंग. पण बऱ्याचदा असं होतं की जे H1B एम्प्लॉईज इथे येतात त्यांना पुरेशी माहिती मिळत नाही की काय चेक करायला पाहिजे सो दॅट दे कॅन म्हणजे अश्युअर की बाबा वी आर इन अ व्हॅलिड स्टेटस. सो इथे महत्वाचं एक मला डेफिनेटली सांगायला आवडेल, कारण हे बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. तुमचे जर एखादे स्मॉल कन्सल्टिंग कंपनीज असतील, काय काही त्यांचे इनहाऊसच फायलिंग करतात, अटर्नीजना हायर करत नाहीत, आणि मग बऱ्यापैकी वेळा हा जो आत्ताचा एक मुद्दा आहे I-94 वाला, ह्या ट्रॅपमध्ये भरपूर वेळा लोक सापडतात. आणि मग काही वेळा असं होतं की तुमचं स्टेटस केव्हाच एक्सपायर झालेलं असतं, तुम्हालाही माहिती नसतं काय चाललंय ते, एम्प्लॉयरला कळत नाही. आणि मग एखाद्या वेळेला काहीतरी होतं, USA साईट व्हिजिट होते आणि लक्षात येतं की अरे तुमच्याकडे स्टेटस नाही. आणि सध्या जर स्टेटस नसेल तर ॲट एनी टाइम they can, like, issue NTA against you, which is notice to appear in a court, and they can put you in a removal proceeding. सो जे कोणी आता या कॉलवरती आहेत आणि ज्यांचा H1B आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट, तुमच्या प्रत्येकाकडे 2 महत्वाची डॉक्युमेंट्स असतात. ओके, पहिलं जे असतं ते असतं I-797. ओके, जी ऍक्च्युअल तुमची अप्रुव्हल नोटीस असते, ज्याच्यामध्ये तुमचं व्हॅलिडिटी पिरियड लिहिलेला असतो. ती अप्रुव्हल नोटीस, समजा तुम्ही पहिल्यांदा जेव्हा तुमची H1B फाईल केलेली असेल, ओके, जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर होतात, अमेरिकेच्या बाहेर होतात. आता मी त्या लोकांसाठी पहिल्यांदा सांगते की जे देशाच्या बाहेर होते, पहिल्यांदा अमेरिकेच्या बाहेर, अशा लोकांसाठी जेव्हा H1B फाईल झालेला असतो आणि जेव्हा अप्रूव्ह होतो, तेव्हा ती जी अप्रुव्हल नोटीस असते I-797 ची, त्याचा जो बॉटम पार्ट असतो, त्या बॉटम पार्ट मध्ये काहीही येत नाही. नुसतं कॉन्सुलेटचे इन्फॉर्मेशन किंवा असे ते I-94 म्हणून जो एक भाग असतो तो येत नाही. सो जेव्हा केव्हा तुम्ही तुमचं अप्रुव्हल येतं तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं हे बघणं, जेव्हा तुम्ही अमेरिकेत आत असता आणि जेव्हा तुमची एखादी पिटिशन अप्रूव्ह होते, तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही तुमच्या I-797 च्या सगळ्यात खालचा भाग बघा. त्याच्यात I-94 डिटेल्स आलेले आहेत का, चक्क I-94 असं लिहून I-94 चा नंबर असतो. ओके, तर ते बघणं गरजेचं आहे की त्याच्या सकट आलेली आहे की नाही अप्रुव्हल नोटीस. ओके, कारण त्याच्या सकट जेव्हा अप्रुव्हल नोटीस येते याचा अर्थ तुमचा अमेरिकेतला जो H1B चा स्टे आहे आणि जे स्टेटस आहे ते वाढवून दिलेलं आहे तुम्ही. जेव्हा तो भाग त्या I-797 मध्ये ऍबसेंट असतो आणि यू आर स्टील इन द US, दॅट मीन्स तुमचं जे पेटिशन आहे ते विदाउट I-94 अप्रूव्ह झालेलं आहे. याचा अर्थ तुमचा H1B चा अमेरिकेतला स्टे, तुमचं H1B चं स्टेटस हे त्यांनी अमेरिकेतला जो स्टे आहे तो एक्सटेंड केलेला नाही. म्हणजेच तुम्हाला अमेरिका सोडून बाहेर जायला पाहिजे, व्हिसा स्टॅम्पिंग करायला पाहिजे आणि आत यायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुमचा H1B अप्रुव्हल येईल, गोइंग फॉरवर्ड, अप्रुव्हल नोटीस एम्प्लॉयरला मागायची की मला बघायचे माझी अप्रुव्हल नोटीस, आणि मेक शुअर त्या अप्रुव्हल नोटीसचा बॉटम पार्ट मध्ये I-94 मेन्शन केलेलं. द सेकंड थिंग इज, जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता, देर आर 2 काइंड्स ऑफ I-94. एक I-94 असतो जो त्या अप्रुव्हल नोटीसच्या खालती असतो, आणि जो दुसरा I-94 असतो तो जनरेट होतो जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाता आणि बेसिकली बाहेरून आत येता. दॅट I-94 इज जनरेटेड बाय CBP. ओके, सो कधी कधी असं होऊ शकतं की तुमची, लेट्स टेक अ सिम्पल एक्झाम्पल, की तुमचं एक H1B अप्रूव्ह झालेलं आहे विच इज व्हॅलिड टिल 2028. ओके, basis that you traveled outside the US, thereafter you entered the US. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात तेव्हा तुमच्या डोक्यात असतं की नाही माझा H1B 3 वर्षांसाठी अप्रूव्ह झालेला आहे. सो वेन यू एंटर द कंट्री यू डू नॉट चेक इट की CBPने जो I-94 जनरेट केलाय तो काय आहे, यू डोंट चेक इट. कधी कधी असं होतं की CBPला अथॉरिटी असते, तो जो I-94 ते देतात, दे कॅन गिव्ह इट फॉर अ शॉर्टर पिरियड. ऑफकोर्स इट्स नॉट देअर डिस्क्रिप्शन. समजा तुम्ही आत येताना जो पासपोर्ट वापरलाय तो पासपोर्ट इज व्हॅलिड ओनली फॉर अनदर 6 months, लेट्स अस्यूम. अशा वेळेला CBP जो तुम्हाला I-94 देतो तो असतो फक्त त्या पुढच्या 6 महिन्याचा.
आता प्रश्न असा येतो की कुठला I-94 महत्वाचा, जो रिसेंट सीबीपीने दिला तो, का जो I-797 मध्ये जो पहिल्यांदा अप्रूव्ह झाला तो. तर ह्या दोन्ही मध्ये कायम लक्षात ठेवायचं की हे जे काही दोन I-94 आहेत ह्यातला जो I-94 रिसेंटली इश्यू झाला, दॅट गव्हर्न्स युअर स्टे इन द US. त्यामुळे जरी तुमची एखादी पेटिशन अप्रूव्ह झाली आहे फॉर अनदर 3 years, यू आर ट्रॅव्हलिंग आउटसाइड द US, यू रिएंटर, ऑलवेज मेक शुअर की आपण आतमध्ये आल्यानंतर गो टू सीबीपीज वेबसाईट, पुल अप युअर I-94 आणि चेक द व्हॅलिडिटी. कारण असे असंख्य केसेस मी केल्यात की जिथे एम्प्लॉईजना पत्ताच नाहीये की त्यांचा I-94 एक्सपायर झालेला आहे, एम्प्लॉयरलाही लक्षात नाही, अँड यू पीपल कीप वर्किंग. आणि ह्याचा कॉन्सिक्वेन्स असा होऊ शकतो की उद्या जर का तुमचं ग्रीन कार्ड ऍप्लिकेशनला जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा तिथे एक प्रश्न असतो की हॅव यू एव्हर वर्कड विदाउट एनी ऑथोराइज्ड वर्क, विदाउट एनी वर्क ऑथोरायझेशन. अशा वेळेला ह्या पिरियडमध्ये जर का तुम्ही हे जे काही काम केलेलं आहे, हे जे काम असतं, दिस इज लाईक विदाउट एनी वर्क ऑथोरायझेशन, इट्स अन इलिगल वर्क. आणि जर का तुमचं नंतर ते पेटिशन नॉन प्रोटंग फाईल करून किंवा काही ते जर नाही रेक्टिफाय झालं तर दॅट स्टेज ऑन युअर रेकॉर्ड फॉर एव्हर, विच कॅन क्रिएट अ प्रॉब्लेम ऍट द टाइम ऑफ फायलिंग जीस. सो जे कोणी इथे H1B होल्डर्स आहेत, मेक शुअर टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दिस टू I-94s आणि ऑलवेज मेक शुअर टू चेक विच I-94 इज द मोस्ट रिसेंट. आणि ते चेक करायचं म्हणजे कुठला I-94 रिसेंटली इश्यू झालाय ते बघायचं. जर 797 सगळ्यात शेवट आलेला असेल तर दॅट विल प्रिव्हेंट. जर सीबीपीचा I-94 सगळ्यात शेवटचा असेल तर ओके. And is it possible ki when you get I-797 approval, that they don't extend your I-94? I've Yeah. like Yeah, it happens. It happens. is like so what do we do in that case? Like, do we You reapply will have for? to exit out the country, get your visa stamping done and come back. Oh, Yeah, so it's a very crucial thing. It's a आणि आता या H1B प्रोक्लेमेशन मुळे तर there is a possibility. There is a possibility. Usually मला असं वाटतं की ते RFEs काढतील इफ दे फील की तुमचा H1 आम्ही एक्सटेंड नाही करू शकतो. बट मेक शुअर की तुमचा I-94 येतोय ना हे नक्की बघा. नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू मुग्धा. मोहित राऊत. माझा प्रश्न हा होता तेच I-94च्या ह्याच्यावर. ते बेसिकली मी आता माझं ते H1B अप्रूव्ह झालंय ते, आणि मी आता जस्ट बघितलं ते I-7 त्या नोटीसवरती I-94चं इंटेन्शनली ब्लँक ठेवलंय. तर मी माझा इंटरव्ह्यू सध्या शेड्यूल केलाय डिसेंबरमध्ये. मी इंडियाला परत जाणार आहे ते करायला. तर जस्ट वॉन्टेड to know if I should take any precautions or something. Have a I-94 on your approval notice? I need to see the I-94 document. I-94 I-94 च्या जागी असं आहे की इंटेन्शनली ब्लँक असं लिहिलेलं आहे. मग माझा करंटली तुम्ही जे आता बोलले की माझा करंटली व्हॅलिड I-94 तो माझा F1 विजाच्या टायमाचा होता. I will have to check the documents. Unless until I see the document, I cannot comment. पण मी जे आता सांगितलं तसं यू कॅन स्केड्यूल अ कन्सल्टेशन विथ मी आणि आय विल लुक ॲट द डॉक्युमेंट्स आणि देन ओनली आय कॅन टेल यू. आय डू नॉट वॉन्ट टू गिव्ह एनी काइंड ऑफ रॉंग ॲडवाइस. पण इफ I-94 मध्ये काहीच नसेल तर देन डेफिनेटली वी विल हॅव टू सी लाईक तुमचं पहिलं अप्रुव्हल कधीपर्यंतचं आहे काय, वेदर यू आर करंटली इन अ व्हॅलिड स्टेटस, वेदर यू हॅव अ व्हॅलिड work authorization. There are so many things around it. I will have to check that, then only I'll be able to advise. Any personal documents I'm not going to see here because that's against our professional ethics. मी कुठल्याही क्लायंटचं confidential document when all other people are there, I cannot see it. आणि Set up a consultation. आणि ते याच्यावरती की आता मी इंडियाला जातोय डिसेंबरमध्ये स्टॅम्पिंग घेण्यासाठी ह्या नवीन H1B साठी. तर त्या तिकडे जाताना काय असं
प्रिकॉशन घेतली पाहिजे की वगैरे काय असं ते विचारायचं होतं. पेटिशन कधी फाईल केलेली होती ही सप्टेंबरच्या आधी, राईट? 21 सप्टेंबरच्या हा आधी. हा 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 ते अप्रूव्ह म्हणजे ऑक्टोबर पासून स्टार्ट झालं माझं. ओके, ओके, ऑल राईट. आता इज इट अ कॅप केस? नाही कॅप केस नाही नाही. ना? ऑलरेडी ओके. फुल अप्रूव्ह ऑक्टोबर 1 पासून स्टार्ट झालंय. Okay, okay. Basically, ask your employer to share, like, the petition copy with you. You should have the LCA with you. You should have a support letter, ज्याच्यामध्ये job duties describe केलेले असतात. Nowadays, they will check your social media accounts. DS-160 मध्ये you have to explain. मेक शुअर तुमच्या कोणाच्याही सोशल मीडिया अकाउंटमध्ये, इफ यू आर ट्रॅव्हलिंग आउटसाइड अँड ट्राईंग टू एंटर, कोणाच्याही सोशल मीडिया अकाउंट्समध्ये कुठल्याही प्रकारचं अँटी US, लाईक एनी पोस्ट, एनी काय म्हणेन मी, काही ब्लॉग्स किंवा काही पेजेस विच यू फॉलो, असं काहीही ठेवू नका. दिस डझंट मीन यू शुड वाईप आउट युअर होल सोशल मीडिया अकाउंट्स आणि काहीच नाहीये. बिकॉज दॅट ऑल्सो गिव्स लाईक सम काइंड ऑफ एन सस्पिशन. कारण आजच्या जगामध्ये सोशल मीडिया अकाउंट नाही असं असणं फार रेअर आहे. त्यामुळे मेक शुअर की अँटी US असं काहीही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये नाही. यू शुड हॅव युअर अप्रुव्हल नोटीस ऑर ॲटलीस्ट द कॉपी. टेक दॅट फ्रॉम युअर एम्प्लॉयर, द ओरिजिनल जी असते ती. आणि मेक शुअर दॅट यू नो व्हॉट इज युअर वर्क लोकेशन, व्हॉट इज युअर एम्प्लॉयर, व्हॉट इज युअर इंटेंडेड सॅलरी, व्हॉट इज युअर जॉब, हू विल बी युअर सुपरवायझर. बऱ्याचदा असं विचारतात की H1B साठी तुम्ही पैसे दिलेत का एम्प्लॉयरला? द आन्सर टू दॅट क्वेश्चन शुड ऑलवेज बी नो. त्यामुळं यू हॅव टू कीप इन माइंड लाईक दिस क्वेश्चन. सो देर आर फ्यू ट्रिकी क्वेश्चन समटाइम्स दे आस्क. जर का क्लायंट साईडला काम करत असाल तर क्लायंटचे काही डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत का, नसतील, इफ यू कॅन गेट अ क्लायंट लेटर, दॅट्स गुड इनफ. सो ही एवढी इन्फॉर्मेशन इज इनफ. Make sure that you go over the LCA, the petition, and the letter and supporting documents. Yeah, I can go to the next person. Yeah, Shivendra. Yes. Hi, thank you so much for having this session. थोडं context about me. मी आत्ता एक F1 स्टुडंट आहे आणि आय एम ग्रॅज्युएटिंग इन डिसेंबर. आणि माझ्याकडे आत्ता जॉब ऑफर आहे. मी EAD साठी अप्लाय केलंय, अजून आला नाहीये, बट आय हॅव अप्लाइड फॉर प्रीमियम प्रोसेसिंग ॲज वेल. आणि मला ऍक्च्युली इंडियाला जायचा प्लॅन करायचा होता. सो आय जस्ट वॉन्टेड टू नो की इज इट सेफ फॉर मी टू ट्रॅव्हल अँड व्हॉट ऑल डॉक्युमेंट्स शुड आय हॅव ड्युरिंग दिस प्रोसेस? आय वुड से जर ओपीटी साठी, ओपीटी फर्स्ट ओपीटी आहे, OPT, येस. करेक्ट. सो ओपीटी साठी अप्लाय करत असेल तर जोपर्यंत EAD कार्ड हातात येत नाही, डू नॉट ट्रॅव्हल. ओके. Then you have to be mindful about how many days you will be outside the US. Okay. तुमचं Okay. कायम नेहमीप्रमाणे I-20 जेव्हा केव्हा ओपीटी वरती कोणाला ट्रॅव्हल करायचं तर ऑलवेज से पहिलं तर EAD हातात हवं, कार्ड. Make sure that you work for that employer at least for have at least 1 or 2 pay statements with you. जे प्रूव्ह करतं की येस यू आर जेन्युनली एम्प्लॉयड विथ दॅट पर्टिक्युलर एम्प्लॉयर. ऑफकोर्स पहिलं ओपीटी असेल तर इट्स नॉट मॅन्डेटरी दॅट यू शुड बी ऑन अ पेड एम्प्लॉयमेंट. Yeah. पेड एम्प्लॉयमेंट नसेल तर एनी अदर प्रूफ. Okay. काही समजा तुम्ही टाइमशीट भरत असाल किंवा काही ईमेल्स असतील, तुमचा कोणी सुपरवायझर असेल, ऑफर लेटर सारखं काही दिलेलं असेल तर समथिंग यू शुड हॅव विथ यू. ओपीटी कार्ड यू शुड हॅव द I-20 विथ यू. These are the basic documents, I would say. आणि then you can travel. But जोपर्यंत तुमचं ओपीटी कार्ड येत नाही आणि यू ऍक्च्युली डू नॉट बिगिन द एम्प्लॉयमेंट, डू नॉट ट्रॅव्हल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे यू ऑलवेज हॅव टू बी माइंडफुल अबाउट हाऊ मेनी डेज यू आर गोइंग टू स्टे आउटसाइड US. कारण जेवढा पिरियड तुम्ही बाहेर घालवता, इट इज ऍडेड टुवर्ड्स द अनएम्प्लॉयमेंट पिरियड. ओके. सो Okay. माझ्या केसमध्ये माय EAD स्टार्ट डेट इज 26 Jan आणि Okay. माझी जॉबची स्टार्ट डेट इज 2 Feb. आणि Okay. माझं असं प्लॅन आहे की मी डिसेंबरमध्ये जाऊन बिफोर माय EAD स्टार्ट्स, लेट्स से अराउंड 20th Jan मी येऊन जाईन परत. सो विल दॅट बी फाईन? That should be fine. I think you said you already applied under premium, right? Yeah. Yeah. So when did you apply? I applied on 10th of October and then I upgraded to premium आता लास्ट वीक मध्ये केला मी 5 तारखेला. Then you should be able to get it before Yeah. the EAD card. Yeah. All right. Thank you so much. Okay. Yeah. थँक्यू शिवेंद्र. जितेंद्र. नमस्कार. Namaskar.
Just an hypothetical question. H1B holder having I-140, if he or she gets laid off after September 25, he goes to India and then finds an employer, files a petition. Now, when entering inside the US, whether he or she will be applicable for 100K fee? Yeah. Again, मी जसं मगाशी म्हटलं होतं तसंच की the scenario which you narrated just now, right? की H1B holder आहे, I-140 approved आहे आणि ले ऑफ झाला म्हणून द पर्सन हॅज एक्झिटेड आउट द कंट्री. आता जेव्हा H1 पेटिशन नवीन एम्प्लॉयर फाईल करेल तेव्हा द पर्सन इज ऑलरेडी आउटसाइड द US. त्यामुळे डेफिनेटली कॉन्स्युलर प्रोसेसिंग आहे, त्यामुळे 100K फी लागू होतेच ऍट फर्स्ट इन्स्टन्स. The second question is whether that person has any valid visa. त्यांच्याकडे व्हॅलिड व्हिसा आहे का हे बघायला लागेल. जर का व्हॅलिड व्हिसा असेल तर देर इज अ पॉसिबिलिटी की 100K फी रूल अप्लाय होणार नाही, कारण त्यांनी जो गायडन्स दिला त्याच्याप्रमाणे तरी ते असं म्हणतायत की जो कंट्रीच्या बाहेर आहे आणि ज्याच्याकडे व्हॅलिड व्हिसा नाहीये अशांना 100K फी द्यावी लागेल. त्यामुळे जेव्हा ले ऑफ किंवा हे झाला त्यावेळेला त्यांच्याकडे जर का H1Bचा व्हॅलिड व्हिसा असेल आणि जेव्हा बाहेर गेले तेव्हा जर का व्हॅलिड व्हिसा असेल तर देर इज अ पॉसिबिलिटी की 100K फी ऍप्लिकेबल होणार नाही. पण जर का व्हॅलिड व्हिसा नसेल तर बिकॉज ही इज ऑलरेडी आउटसाइड द US अँड नाव सम अदर एम्प्लॉयर इज गोइंग टू फाईल फॉर हिम, 100K फी डेफिनेटली अप्लाय होऊ शकते. आता तुम्ही जेव्हा म्हणतात की व्हॅलिड व्हिसा, तो व्हॅलिड व्हिसा जर समजा प्रिव्हियस एम्प्लॉयरचा असला तो सुद्धा चालेल असं म्हणतात का तुम्ही? त्यांनी असं काही स्पेसिफाय केलेलं नाही की द व्हिसा शुड बी अटॅच किंवा द व्हिसा शुड बी अ व्हॅलिड व्हिसा विथ द सेम एम्प्लॉयर हू फाइल्ड द पिटिशन. असं कुठलंही क्लॅरिफिकेशन त्यांच्या गायडन्स मध्ये नाही. सो वी आर स्टील अज्युमिंग द मोर अँड मोर वी इवन स्टार्ट फाइलिंग वी विल गेट टू नो how they are actually interpreting and adjudicating the petitions based on their own guidance. So visa is a visa. म्हणजे जसं एखादा पहिल्यांदा तुम्ही जेव्हा आतमध्ये येता तेव्हा एखादा एक एम्प्लॉयर ए आहे ज्याच्याकडनं तुम्हाला व्हिसा मिळतो 3 वर्षाचा. तो व्हिसा वापरून तुम्ही आत येता, आता मे बी 6 महिने राहिलात, बाहेर गेलात आणि एखाद्या दुसऱ्या एम्प्लॉयरने फाईल केलं. मी आधीच सांगते प्रोक्लेमेशनचे. आणि दुसऱ्या एम्प्लॉयरने फाईल केलं आणि दुसऱ्या एम्प्लॉयरने फाईल केल्यानंतर सुद्धा तुमची ती पेटिशन अप्रूव्ह झाली तर नॉट नेसेसरी दॅट यू शुड अप्लाय फॉर अ न्यू व्हिसा. फॉर एव्हरी न्यू एम्प्लॉयर यू डू नॉट नीड टू फाईल अ न्यू व्हिसा. देर इज नो सच रूल. सो व्हिसा इज नथिंग बट, मी नेहमीच असं म्हणते की व्हिसा इज नथिंग बट अ की टू अनलॉक द लॉक ऑफ युअर हाऊस. त्यामुळे बाहेरून आत येण्यासाठी तुम्हाला ती की लागते. ती की जर का तुमच्याकडे जी 3 वर्षाची आहे ती जर का व्हॅलिड की तुमच्याकडे असेल तर यू कॅन एंटर. त्यामुळे इथे वी विल हॅव टू सी जर का अशा प्रकारची पेटिशन फाईल केली की त्याच्याकडे प्रिव्हियस एम्प्लॉयरचा व्हिसा आहे आणि आता नवीन एम्प्लॉयर फाईल करतोय, द पर्सन इज आउटसाइड US. Based on what they have stated in the memo, it looks like they should not be applying the fee. But unless and until we come across with more and more such type of cases and we actually see the pattern how they are adjudicating, then probably I will have more better answer for this. I believe when you're talking about the visa, it means the visa which is stamped on the passport, not the I-797 which is valid. Yes, so this is another confusion. Good you pointed this out. की जेव्हा बऱ्याचदा लोक माझा माझा व्हिसा एक्सटेंड केला and people get confused with the I-797 आणि the visa. So this is another काय म्हणेन मी एक महत्वाची गोष्ट इथे सांगायला आवडेल मला की जेव्हा तुम्ही व्हिसा म्हणता तेव्हा that visa means the visa stamped on your passport. आणि मी जेव्हा H1B स्टेटस म्हणते तेव्हा either the I-94 जो CBP तुम्हाला इश्यू केला or the 797. तेव्हा जेव्हा तुम्ही आतमध्ये असता तेव्हा तुम्हाला व्हिसाची गरज नसते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगायचं असेल तर एखादी H1B पेटिशन फाईल झाली आहे 3 वर्षांसाठी, ओके, आणि त्याचं अप्रुव्हल समजा 2022 मध्ये एखादी पेटिशन फाईल झाली आहे जी व्हॅलिड आहे डिसेंबर 2025 पर्यंत असं धरून चालू, आणि तो माणूस भारतातून इथे आलेला आहे, त्यामुळे त्याच्या पासपोर्टवरती व्हिसाचं पेज आहे सेइंग दॅट तुमचा हा व्हिसा डिसेंबर 2025 पर्यंत व्हॅलिड आहे. ओके,
आता ह्या माणसाचं डिसेंबरला जेव्हा संपत आलंय H1 तेव्हा त्यांनी परत पेटिशन फाईल केली एक्सटेन्शनसाठी. दॅट न्यू पेटिशन गॉट अप्रूव्ड विथ द I-94 जो मी मगाशी एक्सप्लेन केलं. ओके. आता हा माणूस 2027 पर्यंत इथेच आहे. ही नेव्हर एक्झिटेड आउट. ही नेव्हर एक्झिटेड आउट. अशा वेळेला बऱ्याचदा लोक असं म्हणतात नाही वी गॉट अवर व्हिसा एक्सटेंडेड. नो, यू हॅवंट गॉट युअर व्हिसा एक्सटेंडेड. What you got extended is your H1B status and not the visa. So H1B status आणि visa या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. When you are in the US, what you need to maintain is your H1B status. When you are outside the US, what you need is a valid visa. So always keep these two things in mind. Thank you very much. Right, Sneha. थँक्यू जितेंद्र. स्नेहा. Hi. खूप छान आहे Hello. सेशन ॲक्च्युली. लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन. सो माझं बॅकग्राऊंड असं आहे की आय एम अ US सिटिझन ॲक्च्युली. Okay. Good. सो आई बाबांचा विजा करायचा होता फॉर माय कॉन्व्होकेशन विच इज टू हॅपन नेक्स्ट इयर. सो ह्या केसमध्ये त्यांच्यासाठी B1 B2 हीच ॲप्लिकेबल कॅटेगरी आहे का कुठली प्रोसेस आहे? आय वॉज व्हेरी कन्फ्युज्ड की हाऊ शुड आय गो अबाउट इट. B1 B2च आहे त्यांना ओके. जर काही यायचं असेल तर. पण सध्या B1 B2च्या डेट्सचा वेट येस. पिरियड भयंकर आहे. आणि हाऊ ओल्ड आर यू? करंटली आय एम 23 आणि आय एम इन द US राईट नाव. सो मी इकडेच असते पिट्सबर्गला. ओके. आय मीन you reach out to me separately. ओके, शुअर, चालेल. I'll explain to you some different options. ओके, डेफिनेटली. कारण आय रीच्ड आउट टू काउन्सिलर्स इन इंडिया ऑल्सो आणि दे आर लाईक की US सिटिझन्सची प्रोसेस आम्ही हँडल करत नाही. इट इज अ Yeah, कम्प्लिटली डिफरंट कॅटेगरी. right. आणि So I can suggest you few different things. येस, Okay, because डेफिनेटली. तू जे आता प्रश्न विचारला that is not within the scope of today's session. येस, आय अंडरस्टँड. So this will be like a वन ऑन personal वन. advice. Okay. ओके. So you reach out to me on a separate येस, call शुअर. and I will brief you about it. येस, चालेल. थँक्यू सो मच मॅम. Okay. Okay. No worries. You all can call me Swapnali. No need to call me ma'am or Tai. That's fine. Who's next? हा, तुम्ही विचारू शकता. हा, हाय. माझं नाव रंजन आहे. मला काही प्रश्न आहेत तुमचं सेशन फार छान आहे. Okay. मला हे प्रश्न आहे की माझं ग्रीन कार्डची डेट करंट झाली आहे, जी Okay. डेट ऑक्टोबरच्या व्हिसा बुलेटिन नुसार. तर त्याच्यामध्ये पण अजूनपर्यंत मला ग्रीन कार्ड, फिजिकल ग्रीन कार्ड हातात नाही आलं आहे. तर आमच्याकडे EAD आहे. तर माझं वर्क H1B व्हिसा, माझी वाईफ ही EAD वरती काम करते आहे आणि आम्ही ट्रॅव्हल करतोय डिसेंबरमध्ये इंडियाला. तर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की जे EAD आहे, ऍक्च्युअल ग्रीन कार्ड आहे, त्याला किती वेळ लागणार मिळायला? मला हे नाही माहिती की तुमचं जे फायलिंग झालेलं आहे म्हणजे जी प्रायोरिटी डेट करंट आहे ती तुमची फायनल ऍक्शन डेट चार्ट म्हणजे चार्ट ए ज्याला म्हणतो आम्ही त्याच्याप्रमाणे करंट आहे का चार्ट बी प्रमाणे करंट आहे. डेट्स ऑफ फायलिंग चार्ट जर का डेट्स ऑफ फायलिंग चार्ट प्रमाणे करंट असेल तर डेफिनेटली यू आर नॉट इन द लाईन ऑफ गेटिंग ग्रीन कार्ड एनी सूनर. आणि जर का फायनल ऍक्शन डेट प्रमाणे असेल तर I don't know what is your priority date and definitely that is your personal information. I don't want you to disclose it here. पण जर का फायनल ऍक्शन डेट प्रमाणे असेल तर आय वुड से द वेट पिरियड इज प्रॉबेबली 12 to 14 months. आणि जर का फायलिंग डेट्स फॉर फायलिंग चार्ट असेल तर मग बघायला लागेल की तुमची प्रायोरिटी डेट कुठली आहे आणि मग किती आता सध्या कुठलं म्हणजे तुमचं EB तुम्हाला कॅटेगरी माहिती आहे तुमचं हो, EB1 माझं EB3 कॅटेगरी आहे आणि EB3 कॅटेगरी आहे. 2013 फाईल झालं आणि आता फायनल ऍक्शन डेट करंट झालेली आहे. फायनल ऍक्शन डेट करंट असेल तर देर इज अ पॉसिबिलिटी विदिन अ इयर किंवा 16 months पर्यंत यायला हरकत नाही. देर विल बी अ ग्रीन कार्ड इंटरव्ह्यू. आणि आर यू बोथ मेंटेनिंग युअर H1 स्टेटस कारण यू सेड युअर वाईफ इज वर्किंग ऑन EAD पण आय डोंट नो विच EAD शी इज वर्किंग ऑन इट. EAD वरती करताय. आम्हाला ग्रीन कार्डचं EAD मिळालंय. तर ती ग्रीन कार्डचं जे EAD आहे
ते ती यूज करते एम्प्लॉयमेंटसाठी. आणि ओके. however आय एम वर्किंग ऑन H1B विजा. आणि लास्ट टाइम 2024ला आम्ही गेलो होतो, त्यावेळेला मी स्टॅम्प करून आलो. तर माझं स्टॅम्प व्हॅलिड आहे 2026 एप्रिल. ते प्रिव्हियस कंपनी, आता मी कंपनी चेंज केली, तर ओके. मला मला स्टॅम्पिंगची गरज पडणार नाही ना यावेळेला, ज्यावेळेला नाही मी नाही नाही नाही. यू कॅन एंटर. यू कॅन सर्टनली एंटर. किंवा आणि जर का तुमच्याकडे ऍडव्हान्स पेरोल असेल, अप्रूव्ड ऍडव्हान्स पेरोल जर का असेल, तर यू कॅन इव्हन ट्रॅव्हल युझिंग युअर ऍडव्हान्स पेरोल. हो, ते आहे. पण मी येताना माझं H1B मेंटेन ठेवणार. हावेवर वाईफने EAD सिन्स ही इज युझिंग, तर तिला EAD लागेल. तर तिला काय काय डॉक्युमेंट लागतील? नो, शी डझंट नीड अन EAD टू एंटर. सो म्हणून मी हा स्पेसिफिक प्रश्न विचारला की त्यांच्याकडे ऍडव्हान्स पेरोल आहे का. हा, त्यांच्याकडे ऍडव्हान्स पेरोल आहे. हा, सो व्हॉट शी नीड्स वाईल री एंटरिंग इज ऍडव्हान्स पेरोल, नॉट द EAD. पण सध्या ऍडव्हान्स पेरोल मधनं आत येताना पण बऱ्यापैकी इश्यूज होत आहेत बॉर्डरवरती. सो इफ इट्स नॉट रिक्वायर्ड, डू नॉट ट्रॅव्हल. Don't use even your advance payroll. And if you are using your advance payroll, you should have a strong reason to tell the officer why you went, why you go out of the US. सध्या ऍडव्हान्स पेरोल मध्ये पण त्यांनी एक फी काढलेली आहे. जे ऍडजस्टमेंट ऑफ स्टेटसचे ऍप्लिकन्स आहेत त्यांना ती फी ऍप्लिकेबल नाही होत. अदरवाईज ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्स वरती जे ऍडव्हान्स पेरोल घेतात त्यांना आत येताना $1,000 द्यायला लागतात. Then only they can enter the country, which is not in your case. पण तरी सुद्धा you never know कुठल्या CBP ऑफिसरकडे तुम्ही जाल, whether he has a proper training, whether he has a proper knowledge. आणि भरपूर आता आमच्याकडे अशा प्रकारच्या केसेस, अशा प्रकारच्या क्वेरीज, अशा प्रकारचे इन्सिडेंट्स रिपोर्ट झालेले आहेत की ऍडव्हान्स पेरोल असून सुद्धा people were stranded at the airports. They were taken to the second level of scrutiny. आणि बऱ्याच तासानंतर somehow these people were allowed to enter. In that case, I would say जर तसं असेल तर let your wife enter on H4 and you enter in H1B. Do not use advance payroll. Okay? ओके. Okay. Yeah. अ, If you पण want any further guidance, just you can contact me. H1B स्टॅम्प होता, म्हणजे स्टॅम्प आहे तो पण अजून रंजन valid आहे. रंजन आपण आता काय करू, पुढच्या प्रश्न घेऊ आणि तुम्हाला स्पेसिफिक असेल तर तुम्ही स्वप्नाली ताईंशी मी कनेक्ट करून देईन तुम्हाला. यू कॅन टॉक टू हर. Yes. चालेल. थँक्यू. Yeah. संपन्न. Thanks, Rahul. Thanks, Swapnali, for this session. Actually, in short, तुम्ही माझं प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलंय. इट वॉज रिगार्डिंग ऍडव्हान्स पेरोल. सो मला हेच विचारायचं होतं की माझं पण H1B स्टॅटस आणि H4 स्टॅटस व्हॅलिड आहे आणि आय ऑल्सो हॅव GC, EAD आणि AP आहे. मला खूप मिक्स्ड असे फीडबॅक्स मिळालेले आहेत की एक की आपण जर आम्ही गेलो बाहेर इंडियाला आणि परत आलो आणि इफ यू यूज AP, तर H1B आणि H4 स्टॅटस इनव्हॅलिडेट होतं. Is it true? And second question was obviously ki, should we go and start using the GCEAD and GCAP for the rest of the nokri mana kiwa sagal? I would say till the time you actually get your green card. मी थोडी conservative practice करते. Okay. माझ्या म्हणजे म्हणून तुम्हाला डिफरंट ओपिनियन्स मिळतात. बेसिकली देर आर फ्यू लॉयर्स हू सेड ना कुछ नहीं होता है, जाओ बिंदास करो. Right, but I Correct. do not suggest my clients because the environment is not like that. Right, with the previous administration I was a bit liberal, but with this administration I am definitely not. So if you are in your H1B status and is the status valid असेल, wife's H4 status valid असेल, do not rely on the H4, do not rely on green card EAD, do not rely on the AP. Okay. बाहेर जायचं असेल तर H1 वरती जा, H1 वरतीच आत या, H4 वरती जा, H4 वरतीच आतमध्ये या. डू नॉट यूज ऍडव्हान्स पेरोल बिकॉज सी ऍडव्हान्स पेरोल इज नॉट अ राईट, इट्स अ प्रिव्हिलेज अँड इट्स डिस्क्रिशनरी. सो बेटर नॉट टू यूज. कारण तिथे CBP ऑफिसरला ही हॅज अ रूम टू डिनाय यू द एंट्री. Even though you are an adjustment of status applicant, they can still go ahead and do that. So why to give that chance to the CBP officer? Better H1 आणि H4 वरती तुम्ही असाल तर युअर CBP ऑफिसर अँड यू कॅन एंटर. आणि जर का तुम्ही ऍडव्हान्स पेरोल घेऊन आत आला, जो तुम्ही पहिला प्रश्न विचारला की ऍडव्हान्स पेरोल घेऊन आतमध्ये आला तर तुमचं H1, H4 जातं का? नो, दॅट्स नॉट ट्रू. Okay.
Because payroll is just a travel document used to enter. No, but You what don't if we use the GC EAD for work? मग H1B status invalidate Ha. होतो? Now, these are two different questions. Okay. Utilizing advanced payroll to enter the country is different from using EAD for a work authorization. So if you are going to use your GCAD, then yes, you are going to lose your H1B status. You will not be any more in H1B status. Okay. त्यामुळे त्याच्यानंतर ज्याला कोणाला फाईल करायचं असेल जर का H1B, तर डेफिनेटली दॅट H1B विल बी फाईल्ड ॲज अ कॉन्स्युलर प्रोसेसिंग. ओके, दॅट विल नॉट कम विथ द I-94. कारण जेव्हा तुम्ही GC वरती पेंडिंग GC वरती असता तेव्हा यू आर ऍक्च्युअली नॉट कॅरिंग एनी नॉन इमिग्रंट स्टेटस. यू आर ओनली इन अन ऑथोराइज पिरियड ऑफ स्टे. आणि म्हणून मी म्हटलं की जर का अनफॉर्च्युनेटली काही कारणाने ग्रीन कार्डचं ऍप्लिकेशन डिनाय झालं आणि इफ यू आर नॉट मेंटेनिंग युअर H1B स्टेटस ॲज वेल, then you are gone. Yeah. The moment your green card is denied, you will have to wrap up everything and you have to leave the country. So just like, आत्ताच्या सध्याच्या administration मध्ये, this is my friendly advice to everyone, just take a conservative approach. Unless and until it's necessary, travel, necessary नसेल, if your family there can wait for you for another 2 years, 3 years, let them wait, or if they have their visas, let them come visit you and go back. But you guys do not get out of the country unless and until it's really like, urgent necessary. Perfect. Thank you. थँक्यू Hmm. संपन्न. स्वप्नील कदम. हाय नमस्कार. माझा एक क्विक क्वेश्चन आहे रिलेटेड टू B1 B2 विजा. सो माझे पॅरेंट्स इथे 4 महिने अमेरिकेत राहून ऑगस्ट महिन्यात इंडियात परत गेलेत. सो ते Mhm. किती लवकर परत येऊ शकतात? म्हणजे शुड आय वेट फॉर 6 मंथ्स बिकॉज दॅट्स अ कन्फ्युजन आणि मला ते Yeah. ऑनलाईन काही आन्सर असं मिळालं नाही. असं काहीही प्रिसाइज कुठलाही टाइम लिमिट हम्म. नाहीये. एखादा जर का B1 B2 वरती आत आला तर त्यांनी पुढचे 6 महिने यायचं नाही असा कुठेही रूल नाही. So basically this all revolves around the purpose of that visa, right? So basically officers will look at the pattern. जसं तू आता म्हणालास की तुझे आई वडील आता आले आणि गेले, ओके. आता जर का परत पुढच्या 2 महिन्यात ते आले, परत 4 महिने राहिले गेले, त्याच्यानंतर परत 2 महिन्यांनी आले, then there is a suspicion why these people, see B1 B2 बेसिकली पॅरेंट्स येतात ते B1 वर नाही B2 वर आहेत. B2 इज अ टुरिझम, ट्रॅव्हलर्स जे आहे. Why you want to do tourism every after 4 months? Just think about it, right? किंवा तुम्ही 4 महिने राहून गेलात. आपण जर टुरिझमसाठी लंडनला गेलो फॉर एक्झाम्पल किंवा श्रीलंकेला गेलो, 4 महिने श्रीलंकेत राहिलो, परत 2 महिन्याने आपण श्रीलंकेला टुरिझमसाठी जाऊ का? दॅट्स द कॉमन काय म्हणेन मी थिंकिंग बिहाइंड इट. ओके. मग जी गॅप ठेवायची ना ती गॅप मॉडरेट ठेवा. देर इज नो रूल की 6 महिन्याची गॅप ठेवा किंवा काय. The rule is once somebody enters in the country in B2 status, he cannot stay within the country for more than 6 months. That's the rule. त्यामुळे 6 महिन्यापर्यंत राहून मग बाहेर गेल्यानंतर 1 महिन्यानंतर परत आत येऊ शकतात. देर इज नो प्रोहिबिशन. पण ऑफिसर जेव्हा बघेल की तुम्ही 6 महिने राहिलायत आणि आठवड्याभरात परत आत येत आहेत, ऑफिसर विल नॉट अलाव यू द एंट्री. Mhm. So you have to be moderate Mhm. between the gaps of their travels. So don't let them keep coming too often. I would say keep a gap, moderate gap between their two travels. ओके. आणि जस्ट वन कॉमेंट. सो गेल्या 12 ते 13 वर्षात दे हॅव कम फॉर 4 टाइम्स ओनली. सो डज इट शो एनी पॅटर्न और इट्स ओके? No, that's okay. That's okay. आजकाल मोस्टली हे बघितलं जाईल की इफ दे हॅव ओव्हरस्टे. नाव दिस इज अनदर फ्रेंडली ऍडवाइस. इथे बरेच यंगस्टर्स दिसले मला पिट्सबर्ग मंडळामध्ये. सो आय एम प्रिटी शुअर की त्यांचे पॅरेंट्स येत असणार भेटायला. मेक शुअर नन ऑफ युअर पॅरेंट्स ओव्हरस्टे. कारण अंडर दिस ऍडमिनिस्ट्रेशन द मोमेंट दे नो दॅट समबडी ओव्हरस्टे, नेक्स्ट टाइम दे विल डिनाय द एंट्री स्ट्रेट अवे. दे विल डिनाय द एंट्री स्ट्रेट अवे. सो कोणीही इथे ओव्हरस्टे करता कामा नये तेवढं लक्षात ठेवा. आणि ओव्हरस्टे आहे की नाही हे बघण्यासाठी जे मी मगाशी सांगितलं तसं H1B वाल्यांसाठी जो कोणी आत येतो त्या प्रत्येकासाठी I-94 जनरेट होतोच. द मोमेंट एनीबडी एंटर्ड, go to the CBP website and the first and foremost thing you should check is your I-94 and the validity, admit until date on the I-94. Okay? Yeah. आमचं मंडळ तरुण मंडळ आहे.
तर काय ते? आमचं मंडळ तरुण मंडळ आहे. Yeah, त्यातला looks like. I mean, the crowd looks pretty young, हा so I feel त्यातलाच nice. अजून एक त्यातलाच अजून एक तरुण येतोय, अमोल. थँक्यू सो मच. केस गेलेत पण तरुण आहे आणखी. धन्यवाद राहुल दादा. तुझीच अशा केस वेळेस लढवायला ऍक्च्युली आल्यात त्या ऍडव्होकेट. राहुल दादाला धन्यवाद. ऍक्च्युली त्याने असं सेशन ऍक्च्युली म्हणजे प्लॅन केला. आणि स्वप्नाली तुम्हाला पण धन्यवाद. तुम्ही बराच वेळ देताय आणि प्रत्येकाचे क्वेश्चन्स घेताय. मला Thank you. मला ऍक्च्युली 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट Mhm. क्वेश्चन असं आहे की 19 सप्टेंबरचा जो रूल आहे, राईट, त्याच्यामुळे काय झालं ना, बऱ्याच लोकांनी त्यांचे इंडिया वेकेशनचे प्लॅन कॅन्सल केले. तर मी पण त्याच्यापैकी एक. आता मी तो पुन्हा प्लॅन करतो कारण माझ्या एम्प्लॉयर कडून मला ग्रीन सिग्नल आला. इट डझंट मीन ऍक्च्युली की त्यांनी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, पण त्यांनी सांगितलं की आतापर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आलेला नाहीये. Yeah. आता मी प्लॅन करतो, पण आता मला दिसतंय की मला डेट्स मिळत नाहीयेत. त्याच्यामध्ये मग मी Okay. जेव्हा म्हणजे मे बी ऍक्च्युली तुम्हाला डेटची आयडिया नसेल, पण लाईक तुम्हाला ऐकायला मिळालं असेल तुमच्या क्लायंट्स कडून. म्हणून मी Mhm. तो क्वेश्चन म्हणजे विचारायचा प्रयत्न करतो. आता होतं असं की ज्या काउन्सिलर डेट्स आहेत त्या सगळ्या चेन्नईच्या आहेत. Mhm. आणि बायोमेट्रिक हैदराबाद आणि चेन्नईचं असं दोन्हीकडचं मिळतं, आणि मुंबई किंवा दिल्ली म्हणा किंवा वेस्ट बेंगॉल ते सगळं बंद आहे. काय आयडिया आहे का, किंवा काय म्हणजे काही पण इन्साइट असेल तर तुम्ही जर आम्हाला दिली ना तर बरं पडेल. म्हणजे आमच्या म्हणजे कशाच्या बाबतीत इन्साइट ते नाही मला. स्टॅम्पिंग डेट्स ऍक्च्युली ना. आता मी इंडियाला म्हणजे चाललोय. अवेलेबिलिटी ऑन द ऑफ द डेट्स. अवेलेबल नाही ऍक्च्युली. ते लोकेशन जस्ट चेन्नईला इंटरव्ह्यूज होतात आणि हैदराबादला बऱ्याच लोकांना सॉरी बायोमेट्रिक हैदराबाद आणि चेन्नई आहे, आणि इंटरव्ह्यूज फक्त चेन्नईला होतात. म्हणजे एकदम एकाच साईडला सगळं फ्लडिंग होतंय. इव्हन येस. नॉर्थच्या लोकांना पण साऊथला ट्रॅव्हल करावं चेन्नई. लागतंय. येस. हा. येस. तर येस. ते काय म्हणजे त्यांनी फक्त एकच सेंटर ठरवलंय की? Nothing like that. ओके. Sometimes if there or like internal arrangement, we don't have any हा हा. insight or any control over why. कधी कधी त्यांच्या हम्म. वर्कलोड जर का खूप जास्ती असेल तर ओके. जस्ट स्टॉप प्रोसेसिंग ॲट वन सेंटर सो दॅट दे कॅन क्लिअर अप. कारण फक्त नॉन इमिग्रंट विसाच नसतात, इमिग्रंट विसा पण असतात आणि असतात. हा. खूप असतात. त्यामुळे मग जर का इतकं पायलप झालं, म्हणजे माझेच खूप काही क्लायंट्स आहेत ज्यांचा ग्रीन कार्डचा जो व्हिसा असतो तो हा. if the case is ready for last 5 months, 6 months, but still they are not able to get the date. ओके. कारण the centers are heavily loaded. ओके. त्यामुळे अशामुळे कधी कधी ते कॉन्सुलेट्स मध्ये इंटरनल शिफ्ट करतात हा हा हा. वर्कलोड, आणि त्याच्यामुळे होऊ शकतो. हम्म. हैदराबाद सेंटरला जर का असेल इंटरव्ह्यू, आता सध्या नाहीये, पण जर का हैदराबाद नाहीये. सेंटरला असेल तर मी हैदराबाद सेंटरचं बऱ्यापैकी बॅड रेप्युटेशन आहे की 221 ची खूप वेळा ते इश्यू करतात. ओके. ओके. जे व्हिसा स्टॅम्पिंगच्या वेळेला होतं. सो मेक शुअर की तुमचा एम्प्लॉयरचं रेप्युटेशन मार्केटमध्ये काय आहे, हा हा किती व्हिसाज अप्रूव्ह होतात का, हा. बऱ्याच व्हिसाजना 221G येतं. येतो. ओके. जस्ट ते मात्र एकदा चेक करा. ओके. आणि तुमची पेटिशनचे जे काही डॉक्युमेंटेशन आहे, हम्म. जसं मी म्हटलं तसं की क्लायंट साईडला जर काम करत असाल तर क्लायंट कडनं आपल्याला क्लायंटचं लेटर किंवा SOW, MSA असं काही असेल, मे बी सम इन्फॉर्मेशन रिगार्डिंग रेट्स अँड ऑल दॅट कॅन बी रिडॅक्टेड. But you have to make sure that you go with the proper documentation and you know what role you are going to play. ओके. या, आय एग्री. बरोबर. तर ते प्रॉब्लेम तुम्हाला काय ना. इन्फॉर्मेशन जर महत्वाची माहिती असेल तर आय थिंक यू शुड बी फाईन. ओके. आणि अगोदर कसं होतं ना की बायोमेट्रिक पहिल्या दिवशी व्हायचं, किंवा कधी कधी बायोमेट्रिक सकाळी व्हायचं आणि इंटरव्ह्यूज दुपारी शेड्यूल असायच्या. आता नवीन रूल असं आता आहे की तसं नाही त्याच्यामध्ये होत. हा मध्ये होतं कसं नाही ऍक्च्युली. तर त्यातल्या त्यात आपण तर सेंटरला म्हणजे नॉर्थचे लोक आहेत, त्यांना सुद्धा लिटरली ऍक्च्युली म्हणजे चेन्नईला जा, त्याच्यानंतर त्यांना आठवडा बुक करा. म्हणजे अगोदर एक दिवशी बायोमेट्रिक होणार, पुन्हा They 2-3 don't care दिवस. for your expenses. एक्सपेन्सेसचं नाहीये ऍक्च्युली, बट Yeah. ठीक आहे. पण मला फक्त विचारायचं होतं की त्याच्या पाठी मग काही लॉजिक नाहीये. जस्ट लाईक मीन त्यांनी ठरवलं चेन्नई तर चेन्नई. That's all. If they would have a logic, असे बरेचसे जे चेंजेस आहेत हे आलेच नसते. आय एग्री. या, बरोबर. या, थँक्यू. धन्यवाद. No धन्यवाद दादा. worries. Yeah, I think we should stop now. धन्यवाद. आता आपण थांबूयात, कारण की मला सांगितलं होतं की त्यांना दुसऱ्या एका कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे त्यांची हार्ड स्टॉप आहे, कमिटमेंट आहे. पण तुम्ही आलात त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद मनापासून. आणि तुम्ही मराठीमध्ये इतक्या छान पद्धतीनं सगळ्यांना आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार.
आणि तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल तुम्ही मला, तुमचं कार्ड आहे माझ्याकडे, मी ते सगळ्यांबरोबर शेअर करेल. ज्यांना कोणाला प्रोफेशनल हेल्प हवी आहे त्यांनी नक्कीच स्वप्नाली केळकर यांना संपर्क साधा आणि BMM चा रेफरन्स द्या डेफिनेटली. BMM चा रेफरन्स द्या किंवा मग मला पिट्सबर्ग मराठी मंडळचं, जर आमच्या ह्याच्यातलं कोणी किंवा तुमच्या मंडळातनं जर मला कोणी कॉन्टॅक्ट करणार असेल ना, तर जस्ट मला कळू दे की कुठल्या रेफरन्स मधनं माझ्याकडे ही व्यक्ती येते. नक्कीच नक्कीच. तर नक्की तुम्ही या सगळ्या संधीचा फायदा घ्या. पुन्हा एकदा तुमचे आभार. आणि फक्त एक जंटल रिमाइंडर, आपला सिनेमा आहे, तर ज्यांना ज्यांना इच्छा आहे यायची त्यांनी डेफिनेटली या संधीचा लाभ घ्या. शनिवारी आपला सिनेमा आहे. धन्यवाद स्वप्नाली आणि बाकी सगळ्यांचे आभार, एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने तुम्ही आला त्याबद्दल. थँक्यू एव्हरीवन.